भाजीचा व्यवसाय करत असल्याचं दाखवून गोवा राज्यातून मद्याची तस्करी सुरू होती। याबाबत राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय उपायुक्त कार्यालयाला माहिती मिळाली। त्यानुसार या पथकानं वाशी हळदी गावाजवळ सापळा लावला। दरम्यान मद्य वाहतूक करणाऱ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा पाठलाग करून या पथकानं 2 वाहनांसह 26,31,000 रुपये किमतीचं मद्य पकडलं। या प्रकरणी चौघांना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। भाजी विक्रीसाठी गोवा राज्यात जाणाऱ्या वाहनातून चोरून मद्य असलेले बॉक्स आणले जातात, अशी माहिती कोल्हापूर विभागीय उपायुक्त कार्यालयाला मिळाली। त्यानुसार विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक के.एम. पवार, दुय्यम निरीक्षक वाय.एन. फटांगरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे, सुहास शिरतोडे यांच्यासह जवानांनी हळदी आणि वाशी परिसरात सापळा लावला। पहाटेच्या सुमारास भाजीचा टेम्पो पथकानं अडवला। त्याची तपासणी केली असता बाहेरच्या बाजूला भाजीचे कॅरेट लावल्याचं तर आतील बाजूस मद्याचे बॉक्स लपवल्याचं आढळलं। या वाहनावर कारवाई केल्याचं लक्षात येताच मागून येणाऱ्या दुसऱ्या वाहनानं पलायनाचा प्रयत्न केला, मात्र कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून ते वाहन ताब्यात घेतलं। या वाहनातही मद्य आढळून आलं। या प्रकरणी 11.25 लाखांचं मद्य आणि 15 लाखांची 2 वाहनं असं 26,31,000चं साहित्य जप्त करण्यात आलं। टाकळी सिकंदर इथला स्वप्नील उर्फ मुन्ना वसेकर हा सोलापूर जिल्ह्यातील उत्पादन शुल्कच्या रेकॉर्डवरील दारू तस्कर, तर संकेत सोनटक्के, सूरज लोंढे आणि भाजी विक्रेता ऋषिकेश गायकवाड या चौघांना पथकाकडून अटक करण्यात आली। त्यांना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई जवान राजेंद्र कोळी, मारुती पवार, योगेश शेलार, विशाल आळतेकर, राहुल कुटे यांनी केली।